ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोंना काळं फासण्यात आलेलं आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये शिरूर तालुक्यामध्ये ओबीसी मेळावा घेण्यात आलाय आणि मेळाव्याच्या बॅनरवर असलेल्या ओबीसी नेत्यांच्या छायाचित्रांना हे काळं फासण्यात आल्याची माहिती आणि ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। काळं फासणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। अधिक जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, दृश्यांमध्ये आपण हे बॅनर पाहतोय, हे कृत्य कुणी केलेलं आहे, काही कळू शकलंय का? बीडच्या शिरूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत उद्या मेळावा होणार आहे आणि याच मेळाव्याचं हे बॅनर आहे। शिरूर तालुक्यातील शिंगारवाडी फाटा म्हणून हा भाग आहे आणि त्या ठिकाणच्या या बॅनरवर काळं फासण्यात आलंय। त्यामध्ये विविध ओबीसी नेत्यांसह महापुरुषांचे देखील फोटो आहेत आणि त्यावर असं काळं फासण्यात आलं. आता मोठी संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली जात असून लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन पोलीस शोध देखील घेतील हा प्रकार नेमका कोणी केला आहे। परंतु या सर्व प्रकारामुळे या भागात आता काही काळ तणावाचं देखील वातावरण निर्माण झालंय। परंतु पोलिसांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शांततेचं आवाहन केलंय। आपण जर पाहिलं तर बीडमध्ये गेल्या काही दिवसात अशा पद्धतीने बॅनर फाडण्याचे किंवा बॅनरला काळे फासण्याचे प्रकार घडत असून यावर पोलिसांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले असले तरी वारंवार हे प्रकार घडत असल्यानं सामाजिक शांतता कुठेतरी भंग होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।